राज्यात सध्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे आणि हजारो शेतांमध्ये यामुळे पाणीही पोहोचत आहे. पण या सगळ्या उत्साहात एक अतिशय कळीचा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे ज्या जमिनीत एकापेक्षा जास्त मालक आहेत, म्हणजेच ज्यांचा सातबारा सामायिक आहे, त्यांचं नेमकं काय? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाची उकल करणार आहोत. पारंपरिक वीज जिथं पोहोचली नाही, तिथे सौर पंपांद्वारे सिंचन उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण तांत्रिक बाबींमुळे आणि विशेषतः सामायिक जमिनीच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांमध्ये जो मोठा संभ्रम निर्माण झालाय, तो आज आपण पूर्णपणे दूर करणार आहोत. तर ग्रामीण भागात सर्वात जास्त विचारला जाणारा आणि चिंतेचा विषय असलेला प्रश्न कोणता असेल तर तो हाच. सामायिक सातबारा किंवा संयुक्त मालकी असलेल्या जमिनीवर या योजनेचा लाभ खरंच मिळू शकतो का? बघा, आपल्याकडे बऱ्याचदा जमिनी या पिढ्यानपिढ्या सामायिक मालकीच्या असतात. त्यामुळे अनेकांना वाटतं की अरे रे, जमिनीवर तर भावाचं किंवा चुलत्याचंही नाव आहे, मग आता मला हा पंप कसा मिळणार? एका साध्या सातबारा सामायिक आहे ह्या कारणामुळे अनेक शेतकरी तर अर्ज करण्याची आशाच सोडून देतात. त्यांना अगदी खात्रीच असते की आपला अर्ज थेट बाद होईल. पण थांबा, ह्यामागील नेमकं वास्तव काय आहे? तर मंडळी, हा सर्वात मोठा गैरसमज आज आपण एकदाचा आणि कायमचा मोडून काढूया. शासनाचे नियम याबाबतीत अगदी लख्ख आहेत. होय, सामायिक सातबारा असला तरीही तुम्हाला मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेचा 100% लाभ घेता येऊ शकतो. ही खरोखरच खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. सामायिक मालकी असणं ही या योजनेसाठी कोणतीही अपात्रता ठरत नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. त्यामुळे निराश होण्याचं अजिबात कारण नाही. उलट अशा प्रकरणांसाठी अधिकृत मार्गदर्शक तत्वांमध्ये अतिशय स्पष्ट अशी विशेष तरतूद करून ठेवलेली आहे. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, बरोबर? पण बघा, कोणतीही सरकारी योजना म्हटली की काही नियम आणि कायदेशीर अटी तर असणारच आहे. मार्ग खुला आहे हे नक्की, पण त्यासाठी एका ठराविक प्रक्रियेतून जावं लागतं. योजनेचा लाभ पदरात पाडून घ्यायचा असेल तर या अटींचं काटेकोरपणे पालन करावंच लागतं. आता ह्याच कायदेशीर अटी नेमक्या काय आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया, म्हणजे प्रत्यक्ष अर्ज करताना तुमची कोणतीही अडचण होणार नाही. तर इथून सुरू होते आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी. ती म्हणजे NOC, म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र. जर तुमच्या सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त लोकांची नावं असतील तर त्या इतर सर्व खातेदारांची किंवा भागीदारांची औपचारिक संमती मिळवणं आवश्यक असतं. आता आपल्याला चांगलंच माहिती आहे की कुटुंबातील किंवा सामायिक जमिनीतील सर्व सदस्यांचं कोणत्याही एका गोष्टीवर एकमत घडवून आणणं हे किती जिकरीचं काम असू शकतं. पण कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला तर सर्व भागीदारांची सहमती ही या अर्जाची अगदी पायाभूत अट आहे. एका जरी भागीदाराची संमती नसेल तर गाडी पुढे सरकू शकत नाही. आता इथे एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची गोम आहे, जी नीट समजून घेणं गरजेचं आहे. ही संमती केवळ तोंडी किंवा एखाद्या साध्या कागदावर देऊन अजिबात चालत नाही. हे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला चक्क 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आणि तेही प्रतिज्ञापत्रासह सादर करणं अनिवार्य आहे. हा शासनाचा अत्यंत कडक नियम आहे. तुम्ही जेव्हा अर्ज करायला जाल तेव्हा हा 200 रुपयांचा आकडा आणि स्टॅम्प पेपर अजिबात विसरता कामा नये, कारण या एका कागदपत्रावर तुमच्या संपूर्ण अर्जाचं भवितव्य अवलंबून आहे. आता तुम्ही विचार करत असाल, एवढा अट्टाहास का बरं? स्टॅम्प पेपर कशासाठी? तर यामागे एक अतिशय भक्कम आणि व्यावहारिक कारण आहे. मुख्य उद्देश आहे भविष्यातले संभाव्य कायदेशीर वाद टाळणं. शेतात असा मोठा सौरपंप बसवायचा म्हणजे बराच खर्च आणि मेहनत असते. उद्या जाऊन अचानक इतर कोणत्याही भागीदाराने मला हे मान्य नाही असा आक्षेप घेऊ नये आणि सर्वांच्या अधिकारांचं योग्य रक्षण व्हावं, यासाठी हे 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र एक भक्कम कायदेशीर ढाल म्हणून काम करतं. यामुळे सगळेच जण सुरक्षित राहतात. बरं, कागदपत्रांची पूर्तता तर झाली, पण प्रत्यक्ष शेतात सौर ऊर्जा मिळाली तरी पंप चालवायला मुख्य काय लागतं? तर पाणी. म्हणूनच या योजनेसाठी तुमच्या सामायिक सातबाऱ्यावर अधिकृत पाण्याचा स्रोत असणं अत्यंत बंधनकारक आहे. आता यामध्ये विहीर, बोरवेल किंवा नदी आणि नदीकाठचा स्रोत यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यापैकी किमान एक पाण्याचा स्रोत तुमच्या सातबाऱ्यावर अधिकृतपणे नोंदलेला असलाच पाहिजे. हा नियम यासाठी आहे जेणेकरून शासनाने दिलेल्या या सौर ऊर्जेचा वापर खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष शेतीच्या सिंचनासाठीच होईल याची पक्की खात्री करता येते. चला तर मग आत्तापर्यंतची ही सगळी माहिती एका सुटसुटीत ॲक्शन प्लॅनमध्ये बसवूया. हे अगदी मोजून 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, तुमच्या सर्व भागीदारांची NOC एकत्र करा. दुसरा टप्पा, ती NOC 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात तयार करून घ्या.
तिसरा टप्पा सातबाऱ्यावर पाण्याचा स्रोत नोंदलेला असल्याची खात्री करा आणि चौथा अंतिम टप्पा महावितरणच्या म्हणजेच MSEDCLच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज भरा. आहे की नाही अगदी सोपी आणि सरळ प्रक्रिया? पण थांबा, या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये एक अतिशय निर्णायक गोष्ट आहे जी लोक अनेकदा विसरतात. जरा कल्पना करा, तुम्ही 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर आणला, सगळ्या भागीदारांच्या सह्या मिळवल्या, सगळी धावपळ केली, पण महावितरणच्या वेबसाईटवर अर्ज करताना हे तयार केलेले NOCचं कागदपत्र स्कॅन करून अपलोडच केलं नाही, तर तुमची सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात जाईल. केवळ कागदपत्र फाईलमध्ये लावून चालणार नाही, ती सिस्टीमवर ऑनलाईन अपलोड करणं अत्यंत अनिवार्य आहे. अन्यथा तुमचा अर्ज किथेच अपूर्ण मानून अडकून पडेल. तर या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट आता अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ झाली आहे. सामायिक जमीन म्हणजे या योजनेसाठी आपण अपात्र हा समाजात पसरलेला केवळ आणि केवळ एक भ्रम होता. तर खरं वास्तव हे आहे की इतर भागीदारांची कायदेशीर संमती हीच तो सौर पंप मिळवण्याची खरी चावी आहे. अधिकृत मार्गदर्शक तत्त्व हेच सांगतात की तुम्ही जर योग्य प्रक्रियेचा अवलंब केला तर सामायिक जमिनीवरही तो सौर ऊर्जेचा प्रकाश नक्कीच पोहोचू शकतो आणि तुमच्या रखडलेल्या शेतीला नवी संजीवनी मिळू शकते. आता विचार करा, सामायिक जमिनीचा हा इतका मोठा वाटणारा अडथळा केवळ योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्याने कायमचं दूर होतोय. ही तांत्रिक अडचण सोडवली गेल्यामुळे आता ग्रामीण महाराष्ट्रातल्या आणखी किती हजारो शेतांमध्ये सूर्याच्या ऊर्जेने पाणी खेळू शकेल आणि किती नवी शिवारं फुलून निघतील. या सकारात्मक विचारासह आज आपण इथेच थांबूया. ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरली असेल. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर नक्की करा. धन्यवाद.